आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। फार मोठा तीर मारलेला नाहीयेस तू। फक्त तुझं काम तेच। जा रे सिद्धू, हिला सोडू नये। आई प्रसंग काय आणि काय बोलतेस? भावना बेटा, ड्युटी असली तरी तू चांगलं काम केलंस, छान। सिद्धू, तर जेव्हा पुन्हा आपल्याला भविष्यात अशी वेळ येईल ना, तर सिंचनाच्या नंदबाईंनाच बोलवायचं। जा, त्यांना घेऊन जा। चला। थांबा सुनबाई, जरा चहा टाका आमच्यासाठी। मॅडम, खरंच खूप थँक्यू। म्हणजे तुम्हाला माहित नाही की तुम्ही आमची केवढी मोठी मदत केली आहे। कसं आहे, अशी अचानक धाड पडल्याने खरंच खूप घाबरलो होतो। आणि त्यात आता इलेक्शन जवळ आलंय म्हटल्यावर वातावरण पण खूप तापलंय। ते माझ्या आणि पूर्वीबद्दल काय काय छापलं होतं माहिती आहे ना तुम्हाला? या सगळ्यातून आम्ही निस्तारत होतो आणि काय ती रेड पडली। खरंच म्हणजे आज तुम्ही आलात आणि वाचवलात आम्हाला, खरंच। नाहीतर सिद्धिराज, अहो जर तरच्या गोष्टी उगाच कुठे करत बसायच्या। आणि तसंही मला थँक्यू म्हणण्याची काहीच गरज नाहीये, माझं कामच आहे, त्याचाच पगार मिळतो मला। नाही म्हणजे बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही तुमची वाट वाकडी करून आमची मदत केली तर त्यासाठी। हो, पण कोणाचे वडील जेलमध्ये गेल्यावर कसं वाटतं हे मी अनुभवलंय। म्हणून मी सगळं सांभाळून घेतलं। पण मला असं वाटतं तुम्ही सगळ्यांनीच गोष्टी जरा नियमात राहून करायला हव्यात। कसं आहे, म्हणजे तुमचं घराणं राजकारणी आहे, त्यामुळे तुमचे शत्रू जास्त, त्यामुळे सगळे व्यवहार जर का नियमात राहून झाले ना तर फार बरं होईल। बरोबर आहे तुमचं। या सगळ्यामुळे आम्हाला चांगली सद्दल घडली आणि यापुढे आम्ही नक्कीच सावध राहू। पण मला एक कळत नाही सिद्धिराज, अशी अचानक धाड कशी काय पडली? म्हणजे कुणीतरी टीप दिली असणार, पण कोणी? मगाशीच तुम्ही बोललात ना की आमचे खूप शत्रू आहेत, कदाचित त्यांच्यापैकीच कोणीतरी दिली असावी। बरं, मी निघते आता, मला उशीर होतोय। सर वाट बघत असतील ऑफिस। हो नाही मी सोडतो की तुम्हाला। नाही नको, मी रिक्षाने जाते। हो रिक्षाने कशाला, मी असताना मी सोडतो तुम्हाला। नाही खरंच नको, मी निघते। हो असं काय? संतोष दादा, बघा हे असं असते। कुठू नको कुठं? जयंत दादा चिडणार? आपल्याला पैसे पैसे अगं हो आरती, काय ना, पाहुणे गेल्यावर ना जयंत सगळ्या वस्तू चेक करतो। हो असं असतंय का? पण ताई मी तर काहीच नाही केलं। कशी आहेस ग तू? आम्ही तुझी मज्जा करत होतो। तिकडं एक काम कर, हे घे, आम्ही लवंग घेऊन येतो। चला ताई। कुठे ग? अहो लवंग आणायला पाहिजे ना, काढत लागते ते। चला। आता हिला काय सांगू की मी घराबाहेर पडतच नाही आणि मला इथलं काहीच माहिती नाहीये। लक्ष्मी काय चाललंय तुझं? अहो काही नाही, जरा टेबल आवरत। अगं हात दुखतोय ना, हे राहू दे। हे बघ, आधी हे घे। काय करतोय?
गरम आहे ना, सावकाश. हो हळद दूध आहे, थोडं गरम आहे, नंतर पी. तुमचं काय चाललंय? काय? तुम्ही का घरी आहात अजून? आता तुमचं आणि वीणाचं मी ऐकलं की नाही. तुम्ही दोघांनी सांगितलं म्हणून मी खानावळीत गेले नाही, घरी आराम करते. आता तुम्ही माझ्यासाठी घरी का थांबताय? तुम्ही जा ना रिक्षावर. काय म्हणालीस? तुझ्यासाठी? बरी आहेस ना? म्हणजे काय, म्हणजे तुझ्यासाठी नाही थांबलोय. अगं काय म्हणा, माझी बायको आहे, तू ओळखत नाहीस तिला? ती ना सतत दुसऱ्यांचा विचार करत असते. काही झालं तरी स्वतः अजिबात आराम करणार नाही, दुसऱ्यांकरता करत राहणार. तिच्या करता मी घरी राहिलोय ग, तुझ्या करता नाही, कळलं का? हा बरं, हे दूध नंतर पी, आधी बस इथे. काय बस 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 बस. अहो मी करेन आराम, हो. नका काळजी करू. बस 1 मिनिट, बस थांब. तुम्हाला मी अजून सांगते, अहो काही एवढं झालेलं नाहीये. तुम्ही काय करताय तुम्ही? ठीक आहे, काही नाही ग. अहो आरतीने बाम लावला मला. अगं हे बघ, बाम जरी दुखतंय ना, म्हणूनच पुन्हा लावायला पाहिजे. दिवसातून कमीत कमी 3दा तरी बाम लावायलाच पाहिजे, कळलं? नाही हो, आता आता जरा उसरलीये. गप्प बस आता. बरं वाटतंय का ग? लक्ष्मी निवास लक्ष्मी निवास. दुखत नाहीये ना? काय बघतेस? काही नाही, स्वतःच्या नशिबाचा हेवा वाटतोय मला. 40 वर्षांपूर्वी आपण पळून जाऊन लग्न केलं. त्या दिवसापासून माझं माहेर तुटी. पण इतकी वर्ष झाली, तुम्ही कधी मला माझ्या माहेरच्या माणसांची उणीव नाही भासू दिली. इतकं प्रेम केलं, इतकी काळजी घेतली. आल्या दिवसापासून काळजी घेताय आणि अगदी आजपर्यंत, या क्षणापर्यंत. मला स्वतःचा हेवा वाटणार नाही तर काय सांगा बघू. दुखत नाहीये ना ग? हा लक्ष्मी, तू ग आता काय झालंय? वीणाचा विचार करत होते. आज ती खानावळीत गेली आहे. खूप काम पडेल तिला तिकडे. हो, थकून येईल बिचारी. पण ती थकून घरी आल्यावर तुम्ही जशी माझी काळजी घेता, इतक्या प्रेमाने माझ्याकडे पाहता, तसंच आपला संतोष करेल, वीणाला समजून घेईल, तिला बरं वाटेल असं वागेल. जाऊ दे, तू नको विचार करूस. जाऊ दे.